हॅलो हॅलो चेक पंकजदा हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 पोचतोय आवाज आवाज पोचतोय का सगळ्यांचे फक्त मोबाईल दिसत आहेत पोचतोय ना सुरुवात करण्या अगोदर काल जी घटना घडली आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय शाहीर कोकणचा बुलंद आवाज शाहीर रामचंद्र घाणेकर त्यांचं निधन झालं आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी एक मिनिट फक्त उभं राहायचं आहे कारण असा एक हिरा हॅलो हॅलो
स्वागतम स्वागतम. सर्वप्रथम या विघ्नार्थ गंधाला वंदन करून रंगभूमी रंगदैवत मुंबईची उमादेवी माझ्या गावची आई मानाई कोटेश्वरी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वर संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या तमाम नाचकला बहिणी रसिक नागा प्रेक्षकांचे मी शाहीर सचिन मोरे माझं गाव मुक्काम पोस्ट जामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी एकवीस शाखा बैल ग्रुप नाथनगर दिवा आमच्या वतीनं सर्वांना शाहिरी माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा. रसिको, आज आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना लांबरे बुवा आणि मोरे बुवा बारी बारी होणार लक्षात घ्या. ज्या मंडळाने निमंत्रण केलं ते मंडळ म्हणजे गांगेश्वर ग्रामविकास मंडळ अडवली. त्यांचे मी ऋणी आहे कारण अनेक कार्यक्रम त्यांचे मी केलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्र. या ठिकाणी उत्कृष्ट ढोलकीपट्टू माझे विशालदा सुतार, कीबोर्ड मास्टर आज मला साथ देत आहेत, माझे बँजो मास्टर पण आज कीबोर्ड क्या बात आहे सौरभदा. तुम्हाला सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. पॅड मास्टर माझे सुजल लोहार, बँजो मास्टर माझ्या आयुष्यामधला जो पहिला कार्यक्रम पुढे वाजवला असेल बघा बँजोमध्ये 17 वर्षापूर्वी ते माझे पालघरचे सुपुत्र ललिता एसरे त्यासुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. हा उत्तम साऊंड लागला बघा, उत्तम साऊंड आहे. माझे मित्रबंधू खरंच माया आणि प्रेम लागतं आणि त्या प्रेमापोटी आज ही मंडळाची सेवा करतात ते म्हणजे आमचे राजूदादा पट्याळ. उत्तम साऊंड आहे. साईराम माझे बंधू आहेत त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. ही शाखा माझी नवीन आहे, चालू करतोय, संपवून घ्या शाखेला माझ्या सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज या ठिकाणी खास करून माझे बंधू भाऊ माझे महेंद्र आग्रे बँगलोरवरून आलेले आहेत त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. तसेच अनेक एका शब्दावरती जे जे काम करून देतात आम्हाला ग्राफिक्सवाले आमचे आरोही ग्राफिक्स चाचे प्रेम चाचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मोरेबांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझ्या गृहस्वप्न अशोक सावंके आहेत, तसेच राजेबांचे चाचे सुद्धा आहेत. आणि कुवांमध्ये नाचणारी शाखा आहे वन्नाड्याची, ती पण माझी फॅनच आहे. त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा. बघा या ठिकाणी सैद माझी शिष्यमंडळी बसलेली आहेत, गुरुजन आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे. सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबरे बुवाना मोरे बुवांचा शाहीर मानाचा मुद्रा कोल्हापूर आले. तुम्हाला सुद्धा आपला प्रमाणपत्र आणि विषय घेऊन यायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून माझ्या मी प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सदा मी गुणगान गात. बघा वारी चालू आहे, 7-8 दिवस वारी चालू आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्या विठ्ठलाचं आई रखमाईचं गुणगान कसं मी गाते गो ऐका. शब्द आणि शब्द ऐका, लिहून घ्या, लिहून घ्या तुम्ही. आता संदीप आलाय. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो. नश्वर देह त्याच्या चरणाशी ठेवितो. जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो आणि खरा परमात्मा ज्याला अलेख कळतो तोच खरा समाधानी होतो. बुवाना माझी विनंती आहे, बुवाना विनंती आहे. आहेत का इथे कोण आहे? कोलवटी बुवा कुठं आहेत? कुठं? असं गाऊन दाखवा. आता तुम्ही गायलं मी चाल, मी आता गातोय, संदीप बुवा आलाय, बरोबर की नाही? हा कलेवरती प्रेम असेल टाळ्या होत्या गेला सगळ्यांच्या. होऊ द्या, होऊ द्या, बघूया. आता बघायचंय मला लांबोरे बुवा किती मोठा आहे तू, मला बघायचंच आहे. हा सगळं गण होऊ द्या, नंतर संदीप बुवा हा इथं. हा म्हणून अरे काग अचानक हे घडून गाऊन दाखव. काग अचानक हे येडू आला घडून. कसा येऊ आई हा डोकर चढून येडमा मालकरी नाही, मी पण नाही. एक गुरु आमच्या खाली बसले ते मालकरी आहेत. तुम्ही लिहिताय ना आतमध्ये, आता मी आताच लिहिले समोरासमोर. बघा ऐका शब्द. अरे विठू तुझ्या भेटीची गोड लागली मनी. देवा विठ्ठला पांडुरंगा सलग गाव मुंबई, गाव मुंबई, तरी सुद्धा तुझ्या भेटीला ही ओढ लागली माझी शाहिराची. हा म्हणून काय म्हणतो ऐका. अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली मनी. अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. अरे विठ्ठला, विठ्ठला, अरे पंढरीच्या विठ्ठला. तुझ्या भेटीची ओढ लागली मनी. तुझ्या भेटीची ओढ लागली मनी. जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. विठ्ठला, विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला, विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला. तुझ्या भेटीची ओढ लागली मनी. तुझ्या भेटीची ओढ लागली मनी. झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. विठ्ठला, विठ्ठला, पंढरीच्या
संकटीला उभा राहिला टिपेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी विषय कसा आणला बघा आज विठ्ठल वेगळा रखमाई वेगळी आहे पंढरपूरला असं का घडतंय म्हणून विषय आणला बघा तुम्ही लांबोरे मी मोरे रे रे करून जायची वाऱ्याची उंडा उंडा का रखुमाईच्या संगतीला उभा राहिला कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी कसा येऊ तू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला तुझं बाप आणि माझी आई तुझं विठ्ठल रखुमाई तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पंढरीची वारी झालेली आहे 7 तारखे बसून पंढरीचा भक्त विठाईचा बाईवर हात चाललेला आहे म्हणून काय म्हणते बो ऐका तुझं बाप माझा आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या वाटला विठ्ठला पंढरीच्या पंढरीच्या विठ्ठला विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 अरे विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला श्री गजानन बोल गावदेवी बोल शक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवरे शिवशाही विठोबा अशोक महादे यांचा मैत्री नातूनगर दिवा यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबा.
क्या बात रसिको, आज हे कलाकार आहेत, सगळी शिष्यमंडळी आहेत, संगीतकार आहेत. एक आनंदाची बाब म्हणजे अशी आहे की बरोबरती आज माझ्यासमोर जो माझा, ज्याला आपण म्हणू शकतो संगीत क्षेत्रामध्ये माझा वस्ताद आणि होरीबाबांचा वस्ताद, ते आज पंकजी काताळे इथे नाही आहेत. पण त्यांची जाणीव होते असा विषय नाही आहे, पण त्यांचं गाणं दरवर्षी नवनवीन असतात. आणि आज ही 5 वाजता त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे. माझा प्रणवदादा नाही, पंकजदादा नाहीत, त्यांचं नवीन गाणं आहे थेंब पावसाची. बघा, साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ ह्या यूट्यूब चॅनलवरती जा, 1 नंबर हिट गाणं आहे. गेली 4 वर्ष एक गाणं तो पंकजदादा मला नवीन देतो आणि ह्या वर्षी सुद्धा आलेला आहे. त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि माझा गण गातोय, पण कसा ऐका, गण नवीन आहे, नवीन आहे. पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं. बरं, ते गावचं गाणं कोणतं हो नवीन केलं? काय आई आई सांग, आई काय काय आणू गणपतीला. बोवांचं गाणं, ह्या बोवांचं गाणं, लांबरी बोवांचं गाणं. वा, कमी समजू नका अजून, मोरे पोणा सुद्धा पहिलीच बारी आहे. गेल्या वर्षी आपण केली, नंतर आताच भेटलं नाही, सातपणा काढली ना मोरेवा नावाचा हा विषयाला विषय, भागाला भाग. तुमची गाणी हीच असतील, मी असेल काय प्रॉब्लेममध्ये, माझा विषय असेल तो. पण मी आता आणलंय ना, तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय देऊन पण दाखवा. संदीप बुवा म्हणतात बघा, समाज साक्षीला आहे. हा, म्हणून काय म्हणतो ऐका, शेअर सारे घेत नाही, वेळ कमी आहे, 9:15 झाली ना. हा, जा जगाला सांगा बाप माझा भीमराव, रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे, मी काय म्हणतो समोराला, हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात, हे मुंबईकडे झाले. पण माझी आई म्हणते, माझी आई काय म्हणते की बाबा मला गॅसवरती काय जमत नाही. आई, माझी आई म्हणते
माझी आई, स्वतःची आई. मला गॅस जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असते. पण काय, ती चूल नाही, तो वाडा नाही, गुरं ढोरं नाही, मग करायचं काय? म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा, फक्त ऐका. हा म्हणतं ऐका ऐका. अहो वाड्यातनं गावच्या वाड्या वसाड पडतात. वसाड गावच्या वाड्यातनं वाड्या वसाड पडल्या आहेत. हा 5वी शिकलेला पोरगा बोलतो मला मुंबईला जायचं आहे. नोकरी किती? 12-13 हजार रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते. दिवसाला 400 भेटतात, 500 भेटतात, मुंबईला मिळत नाही. म्हणून काय म्हणतं ऐका. हा कसा विषय आणला बघा. माय मावला म्हणजे आहे. गावचं भरलेलं होतं घर, गावचं भरलेलं होतं घर. आज सांगतोय गणा मी खरं. अरे बघा बघा चुलीचा निघेना धुर. बघा गेली का घरामध्ये चूल? काय ना गावाला पण गॅस आली आणि गॅसने सगळ्यांना गॅसवरती लावलंय. गॅसवरती लावलंय. मग आपलं काय मरा मोबाईल येऊ. हा बघा चुलीचा निघेना धुर. अरे झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर. आहे चाललो मुंबईला मी. आहे 5 सुपारी आणतो. हा अजून काय पाहिजे? पण आई एकटी गावाला आहे, ती काय करणार? पण आई पण बोलते तर चुलीवरती फाटी पण नाही. खोपी भिजली माझी फाट्यानी. हा म्हणून काय म्हणते ऐका. विषय चांगला आणला बुवा. हा झाले कारण एकच गाव तरी हा. अरे होतोय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा हालाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा हालाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर. धंद्यासाठी आले सोडून घरदार. बंद टाळ्या मागे कशाला बघा. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. दीड महिने गावी होतो. आमच्या गावामध्ये कोणी नाही. तो टाळ
अंतकाल माझे कशाला राहिला आधार अंतकाल माझे कशाला राहिला आधार नाही राहिलेत गुर ढोर विष लागते या गुर बघा गावाला आज अशी परिस्थिती आहे. मी कोणाच्या घरामध्ये गेलात शेण नाही आई दूध दे मला म्हशीचा दे गाईचा दे तेही पावत नाहीये म्हणून काय म्हणतोय ऐका नाही राहिले तर गुर ढोर विष लागते या गुर नाही राहिले तर गुर ढोर विष लागते या गुर आला आता माझा भरून उर आला माझा भरून या उर झाले एकच कारण गाव करीना होतो या मुंबईकर झाला एकच कारण गाव करीना होतो या मुंबईकर झाला एकच कारण गाव करीना होतो या मुंबईकर झाला एकच कारण गाव करीना होतो या मुंबईकर गावचं भरलेलं होतं घर आज सांगतोय गाडावी घर गावचं भरलेलं होतोय घर आज सांगतोय गाडावी घर बघा तुलीचा निघेना धुर बघा तुलीचा निघेना धुर झाले गाव करीना होतो या मुंबईकर झाला एकच कारण गाव करीना होतो या मुंबईकर आमचे आधारस्तंभ कवींजी गावलकर आहेत अनेक शिष्यमंडळी सगळेजण आहेत. त्यांनी 200 रुपये आमचे प्रेमाची माणसं आहेत प्रेमाच वागायचं आता गौरव पण प्रेमाची द्यायची आता भवन असं मला वाटतंय. बुवाना आणला होता ढूस चांगला असो कसं आहे माहिती आहे का लांबरी वय ना लांबरी बुवात आहे आपले माझे मित्र शाही मला आवडतात त्या मला ते आय लव्ह यू बोलतात पण खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये एक दिवशी फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू मला खुशीमध्ये घेत नाहीत त्यांना घेतो उशीमध्ये मी आज सुरुवात आहे पहिली बारी माझी आहे मी कशी करतो ती बघा दुसऱ्या बारीमध्ये आई शपथ सांगतो अशी काढीन ना काढीन लांबोरी बोला पण आठवण संदीप कोण आहे जुना की नवा म्हणून गौरव बोना आणली प्रेमाचीच आणली जाऊ द्या प्रेमाची जाऊ द्या नवरा माझा आहे कृष्ण माझा आहे प्रेमाने कसा वागतो बघायचं नंतर ढ्यांगवरती गेला वा आज मी पण करीन वरती ढ्यांग ऐकणार ना संदीप बुवा म्हणून काय म्हणतोय ऐका घेत नाही वेळ कमी आहे कारण दुसरी वारी मला मजबूत करायची आहे म्हणून बुवा चाल कशी आहे तुम्ही म्हणाल वरती वेगळी आणि खालची वेगळी मग खांना पण लागेल नाही वरना पण संधी बुवा लागेल लक्षात घ्या हे माझा आहे शब्द लक्षात घ्या चाल कशी लावली बघा लावून दाखवा एकदा आणि विषय कसा आणलाय बघा गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मोदी बोला तुम्ही लोकांना तुम्ही सांगताय ना हा विषय दिलाय तो विषय दिलाय हा विषय दिलाय संदीप मोरे बोनी प्रेमाचा विषय आणलाय तो फक्त मला पटवून द्यायचा ऐका अरे अंतरात जपले तुला रे काना
राधा पण शेवटी क्या बात आहे हा पैसा देखो तमाशा काय हा मग जास्त काय बोलत नाही दुसऱ्या बारीमध्ये साला काढणार नक्की अरे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अरे तू घनश्याम मुखात नाम तू माझा तू घनश्याम माझ्या मुखात हे नाम अरे आठवतोस का पाऊल फुणारे हो अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम आठवतोस का पाऊल फुणारे हो अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे क्या बात आहे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखामध्ये नाम तू घनश्याम मुखामध्ये नाम आठवतोस का पाऊल फुणारे हो अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे युगायुगाचे नाते आपले जपणार का रे मी तुझी होती प्रिय सखी आठवून घेणारे तुझी होती आठवून घेणारे वा आपले कार्यक्रम होतात पण 7व्या अवतारामध्ये वचन देऊन शेवटी मला सोडलीस मी राधा आहे तू कृष्ण आहे तशी विठ्ठल आणि रखमाई आहे वचन देऊ नकोस कोणाला जपायचं असेल ना तर एकनिष्ठ राहायचं पण काय म्हणताय का हा युगायुगाचे नाते आपले जपणार का रे मी तुझी होती प्रिय सखी आठवून घेणारे आठवून घेणारे आठवून घेणारे काय झाला माझा गोदारे गंध वाटते मना रे तू घनश्याम मुखात नाम तू घनश्याम मुखात नाम आठवतोस का पाऊल फुणारे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखात नाम तू घनश्याम मुखात नाम आठवतोस का पाऊल फुणारे हो अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला
तुला रे काना अरे हव्या दूर जीव झाला रे. कसं वाटलं हा लोक ऐका बघा बघा एक चिमटा घेतो गोवाना फक्त नॉर्मल हा गोवाना विषय दिलेले आहे दुकान ऐका हा ऐका विषय दिलेला आहे पुढे हो नक्की खल्लवणार हो फक्त बोलू द्या गोवाना मला आज मला बोलू द्या गोवाना संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबूर सोबतच माझ्या फक्त बोलायचं काम हा बोलवायचे नामे लावच्या हा बाकी काय नाही जाऊन दाखवा स्केलला चायलेच्या चॅलेंज सुपारी दिली पूर्ण मी मंडळाची तरी सुद्धा हा मोठे मोठे केले गंमतमध्ये हा गार केले गंमतमध्ये संदीप बुवाला हिंमतमध्ये आधी तर लक्षात घ्या हा हा नाद नाही कर का बात करताय आपण बुवाना विषय दिलाय नवीन विषय बुवांचा या ठिकाणी माझे गुरुसमान साळुंके बुवा आहेत शाहीर वर्ग आहे विषय बुवांना काय दिलं बघाय का त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली त्या कन्येच्या शरीरामध्ये त्यांना पुरुष दिसला तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला त्याचं नाव काय त्या 3 पुरुषांचं नाव व त्यांचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे आणि कन्याचं नाव काय हे सांगायचं आहे बुवा बघा मी मोरे बुवा आहे वेळ कमी आहे म्हणतात लगेच हे करा म्हणून वेळ कमी आहे मी जर मला कळलं उत्तर बरोबर असेल तर मोरे बुवा मान्य करणारा शाहीर आहे लक्षात घ्या जसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना मी तुम्हाला आय लव्ह यू बोलेल उत्तर पटलं तर नाही तर सालपा काढी हातूर नव्हे म्हणून या ठिकाणी आकाश पवार प्रियंका भोजी जैतापूर यांच्याकडून 500 रुपये दिले आहेत त्यांना सुद्धा गरीबांचा मानाचा करा जास्त नको गोवांचे दारात मोठा आहे तो मोठे मोठे गार केले काय गंमतमध्ये प्रश्न पण फक्त शॉर्टकट देतो नंतर घाणेकरी बोलतो आपल्याला गाणे गायचे म्हणून बघा विषय ऐका अरे कुठं गेला शंकर माझा मसना मली गबाय माझी कीबोर्ड मास्टर यश दत्ता सुद्धा आहे हे शिंगळे माझा भाचा आहे त्यांना सुद्धा मोरीबांचा मनात नाव राहून केलं बघा विषय कसा गंमतमध्ये ना हिंमतमध्ये आला संदीप बुवा म्हणून काय म्हणतो ऐका हिंमतमध्ये फक्त बोलू द्यावं मी हाय आतमध्ये त्यांच्याकडे पेन माझ्याकडे पेन त्यांच्याकडे शाई असेल ना मी आज 5 पेन आणले शाई भरून तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही एकच पेन दिसला आहे बाबा माझा वासरू आहे तो लागते बुवा ते आहेत कुठं असू द्या अरे सोडला हा प्रश्न सोपा नका मारू उगाच थापा अरे मोठे मोठे गार केले मी गंमत मधी ठाणेकर कोणता विषय आहे कुठं गेला शंकर माझा मसना मधी अरे मोठे मोठे गार केले मी हिंमत नाही गंमत मधी अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं आधी प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं आधी प्रश्नाचे उत्तर द्यावं आधी प्रश्नाचे उत्तर द्यावं आधी सोडला हा प्रश्न सोपा मारू नका उगाच थापा सोडला हा प्रश्न सोपा मारू नका उगाच थापा मोठे मोठे गार केले गंमत मध्ये मोठे मोठे गार केले गंमत मध्ये प्रश्नाचे उत्तर द्यावं आधी प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावं आधी प्रश्नाचे उत्तर द्यावं आधी प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावं आधी बघा शेवट घेतो पहिली बारी आहे आता एक रिक्वेस्ट आहे 2 मिनिटं सर्वांचे लाडके घाणेकर बुवा निघून गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून
हे मोरेबुवांचे काव्यपुष्प आहे.